नमस्कार मंडळी. आयुष्य कसं जगायचे हे तुम्हालाही कळत नाही तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्या प्रत्येकाला पोहोचवा ज्याला हा प्रश्न सतावत आहे. आणि ही व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. जेव्हा जेव्हा हा प्रश्न तुम्हाला सतावेल ना तेव्हा तेव्हा या व्हिडिओचा तुम्हाला उपयोग होईल. पेन आणि पेन्सिल तर तुम्ही सगळ्यांनीच बघितले असेल. मित्रांनो, जेव्हा तुम्ही पेन शाई संपेपर्यंत वापरता, शाई संपली की काय करता तर तो पेन फेकून देता, बरोबर ना? कधी कधी शाई उतू जाते, जास्त ऊन असलं की उतू सुद्धा जातो पेन. आपण तो पेन उतू गेल्यानंतर ना तो पेन काय करतो, कचरा समजतो आणि टाकून देतो. त्याच्यानंतर ना पेन कधी कधी खराब होतो, कधी कधी पेनाचं टोक तुटतं, तेव्हा पण आपण काय करतो, पेन टाकून देतो. पण ते जर दुसरीकडे बघता तर तुम्ही पेन्सिल वापरता. पेन्सिल कशी वापरता, शेवटच्या टोकापर्यंत वापरता येते पेन्सिल, बरोबर ना? तेव्हा जेव्हा तिला घासतो आपण, जेव्हा तिला झिजवतो, तिची झीज करतो, जेवढी ती झिजते, जेवढी ती रगडते, तेवढी ती टोकदार बनते. आणि जेवढी ती टोकदार बनते ना तेवढं सुंदर सुरेख अक्षर तिच्यातून निघतं, बरोबर ना? दुसरीकडे जर पेन्सिलचं अजून जर बघता आलं तर जर पेन्सिलीचं टोक जरी तुटलं तरी तिला शार्प करून नवीन टोक तयार करून अक्षर लिहिण्यास मदत होते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पेन्सिलीची मुख्यतः शाई नसल्यामुळे संपण्याचा तर विषयच नसतो. तिचं शिसे संपेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत ती आपलं काम करत असते. आपलं आयुष्य सुद्धा असंच आहे मित्रांनो. पेन फार कमी वेळा मधून तुटतो, बरोबर? पण जर तो मधून तुटला तर आपण काय करतो, त्याला टाकून देतो. पण ते जर पेन्सिल मधून काय 3 ते 4 ठिकाणी तुटू द्या, 3 ते 4 ठिकाणी जरी तुटली तरी तिचा प्रत्येक काना कोपरा आपण वापरत आणतो, बरोबर ना? ते जेव्हा जेव्हा तुटते तेव्हा तेव्हा तिचा शेवट नाही होत, तर तेव्हा तेव्हा तिचा नवीन जन्म होतो. आपलं आयुष्य सुद्धा याच प्रगतीपथावर आहे मित्रांनो. आणि आपल्याला आयुष्य सुद्धा याच प्रकारे जगायचे. म्हणजे कसं, पेनासारखं नाही, झिजलं की संपलं, थांबलं की संपलं, असं जगायचं नाहीये. तर ते आपलं आयुष्य आपल्याला पेन्सिली सारखं जगायचंय. जेवढं झिजेल, जेवढं रगडेल तेवढं चमकून उठणार असेल. नमस्कार.